कामगारांना काम करून पगार आधी विचार आम्ही येतो फोन करा आधी इथून फोन करा असं म्हणलं अजिबात येणार नाही तो बरोबर घेईल आणि मीडिया देतो देतो आवाज उचलू द्या त्यांना आवाज काहीच करू नका 2 मिनिटं शांत होता जोपर्यंत जवळजवळ 500 लोकांचे पगार नाही आहेत 500 लोकांना पगार भेटला नाही तो ॲप चुकीचा दाखवतो SI लोकांचा रिपोर्ट आहे इंजिनियर लोकांचा रिपोर्ट आहे विभाग प्रमुखांचा रिपोर्ट आहे हे रिपोर्ट असताना पण कामगारांचे पगार नाही अहो कामगार खाणार काय कामगार घरात जगणार कसं काय उधारी देणार कुठून ATMमध्ये गेले पाहिजे माझ्या कामगारांना पगार नाही माझ्या कामगारांना पगार नाही माझ्या कामगाराला वाटव दे यांचं तडका फरक जाऊ दे टक्केवारीसाठी सगळी लुटे माझे सफाई कामगार इलेक्शनला चालत्यात जनगणनाला चालत्यात
सगळ्या कामगार कामासाठी चालतात, रात्रंदिवस काम करतात. आता ही कमिशनर आमची आहे आणि हिला कसं माहित नाही. बरं 2 मिनिटं थांबा, पाणी प्या, थोडं पाणी पिऊ दे. थोडं शांत व्हा. बाटल्या खोलून द्या. मनीषाबाई बोलो, अग मनीषाबाई बोलो. 2.5 करोड रुपये खाली मनीषाबाई बोलो. कर्मचारी खाली मर रहा है, टक्केवारी के लिए मनीषाबाई पूरा बजा रहा है. अरे खुर्ची से तुम हालो, मनीषाबाई बोलो, कर्मचाऱ्यांची आई बोलो. काय खरं नाही टक्केवारी पायी वाटूळ झालं कामगारांचं बाई. आपण हे आंदोलन करत होतात, पण ते सिक्युरिटीची ही जी पद्धत आहे याच्याविषयी तुमचं काय मत आहे? ही सिक्युरिटी आतंकवादी आहे. या सांग कमी आई गायबान आहे, यांना पण पगार भेटतोय, यांचे पण काही लोकांचे पगार कमी आले असेल, पण हे बिचारे यांचा विलास नाही सुट्टी. कर्मचारी ते नाही गेलं की यांना नोटिसा भेटतात, यांना सस्पेंड केलं जातं, यांचं पण कोण वादेवारीच आहे. तर माझे कर्मचारी सुरक्षित जे काम करतात ते जवान इमानदार आहेत, पण त्यांचे लाचार गुलाम करून ठेवला या व्यवस्थेने. यांना एकीकडे देश गुलाम केलाय, दुसरीकडे महानगरपालिकेचे कर्मचारी गुलाम. याच्यापूर्वी ऍप नव्हतं तर व्यवस्थित पगार होत होते. पूर्वी 4 लाख रुपये वर्षाला होते. वर्षाला काम एकदम सुरळीत चालू होतं, डिडक्शन एकदम सुरळीत होतं. हे 2.5 करोड रुपयाचा हा मोठा भ्रष्टाचार. माझी विनंती तुम्हाला, कोणी केला भ्रष्टाचार? हे भ्रष्टाचार याची साखळी पहिलं तर मी आयुक्तांना आरोप लावीन का की आमचा प्रमुखाला माहीत असं पण काय काय चाललंय काय नाही चाललंय. 4 लाख रुपये सुरळीत काम चाललं असताना 2.5 करोड रुपये देण्याची काय आवश्यकता पडली? बरं ते आधीच पैसे पॅड केले. अब ते ॲप पण बरोबर नाही ना, चांगलं असेल तर सुरळीत आहे. कर्मचाऱ्यांनी काम करायचे, ते असं रुटीन भेटतं. हजेरी लावली का ते लागतच नाही. हजेरी सेड होती तुमच्या, पहिलं थंब होतं, मशिनी होत्या, त्या लावा. तुम्ही अधिकाऱ्याची रिपोर्ट कायला घेता? अधिकारी रिपोर्ट काय देतो? तो जबाबदार अधिकारी नाही का? त्याला पॉवर नाही का सह्याचं? अटेंडन्स तो लावतो. कर्मचारी कोण आला नाही आला त्याला माहिती असते. कर्मचारी कोण काम घेतात एवढं सगळं करून. पण मी काल बोललो हा विषय, आणि हे म्हणतात 1 महिन्याने पगार नाही, अजिबात चालणार नाही. पगार जर आम्हाला पगार जर सुट्टीचे पैसे नाही, बरोबर आहे, बरोबर आहे साहेब. पाहिजे आणि कामगारांना पगार भेटला पाहिजे. अरे मनीषाबाई बोलो, पगार जल्दी दे लो, अरे मनीषाबाई बोलो, पगार जल्दी दे लो, 2.5 करोड रुपये ले लो, पगार पहिला दे लो, मनीषाबाई बोलो, पगार तर दे लो, 2.5 करोड रुपये ले लो, पगार तरी दे लो, टक्केवारी ले लो, पहिला दे लो, मनीषाबाई बोलो, पगार तरी दे लो, अरे मनीषाबाई बोलो, पगार तरी दे लो, अरे मनीषाबाई बोलो, टक्केवारी ले लो, अरे जल्दी दे दो, जल्दी दे दो, जल्दी दे दो, दे दो, दे दो, जल्दी दे दो, जल्दी दे दो, पगार हमारा जल्दी दे दो, अरे काटा हुआ पगार हमारा, दे दो, पगार दे दो, टक्केवारी तुम ले लो, पगार हमको तुम दे दो, कितना खा लिया पगार तुमने, वो भी भगवान दे देगा. अरे मनीषाबाई बोलो, पगार हमारा दे लो, मनीषाबाई बोलो, हमारा दे लो. अरे पटापटा बोलो. बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा भारतीय क्रांतीवीर नवोदय साहेबांचा साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठ्यांचा कामगार एकजुटीचा डॉक्टर
काम करतात ते. नाही 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 हात लावू नका गप्पू बाई काम करायला मजबूर करू. हात लावू नका काम उभं राहायचं, काम बोलायचं. अरे मोठं म्हणा काम करायला जगात नाही नाही आम्हाला जागत नाही उभं राहायला बात जिथं झालं इज्जत बात करा. कर्मचाऱ्याला बोलायचं नाही. बाहेर बोला, इथून बोला. मॅडम इथं बोलवा. या इकडे, चला. या इकडे, चला. या इकडे, चला, या इकडे. चला, चला. कामगारांचा पगार नाही काय शिकवून येते काय पाकिस्तानी आहे. आधी काम नाही आम्ही काय कोणी ठिकाण घालणार नाही आम्ही पण माणसं आधी कामगार उल्हासनगर महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जो पगार आहे तर महानगरपालिकेने ॲप बनवलेला 2.5 करोड ॲप दिलेला आहे. पहिला रेग्युलर पगार निघत होता पण आता ह्या महिन्यात त्यांनी ॲप सुरू केलं आहे आणि ते ॲपच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या पास होणं पगार देणं हे सगळी प्रोसेस आहे. पण का त्या ॲपमध्ये काय झालं की तो 400-500 कर्मचाऱ्यांचे पगारच पूर्ण आले नाहीत. कोणाचा 25 दिवसाचा आहे, कोणाचा 20 दिवसाचा आहे, कोणाचा 10 दिवसाचा पगार आहे. कर्मचाऱ्यांनी पूर्ण दिवस काम करून आता SRA काम करतात, जनगणनेसाठी काम केलं, अहोरात्र सफाई कामगार काम करतात, ऑफिसचे कर्मचारी काम करतात, PWDचे मजूर काम करतात, सगळ्या विभागातले कर्मचारी काम करतात, इमर्जन्सीचे कर्मचारी काम करतात, सुरक्षा रक्षकाचे कर्मचारी काम करतात. पण ते आता चालू थंब नाही काही ठिकाणी त्यांना म्हणून थंब लावा, मोबाईलवर पगार होतो त्यामुळे जर ऑनलाईन नसताना ते जरा फिरतं गोल 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 आणि त्याच्यामुळे कर्मचाऱ्याचा अटेंडन्स लागत नाही आणि कर्मचाऱ्याचे अटेंडन्स नाही लागल्यामुळं त्यांचा पगार 10 दिवसाचा, कोणाचा 15 दिवसाचा, कोणा 20 दिवसाचा असे पगार आले. तर आमची सरकारला विनंती आहे की सरकारने याकडे लक्ष घालावा. या महापौरांकडे आमची विनंती आहे या गोष्टीकडे लक्ष घालावा. अरुण आशा साहेबांकडे आमची विनंती आहे की याच्याकडे तुम्ही लक्ष घाला. डोळे झाकून बसू नका. कामगार घाणीचे काम करतात, SRAचे काम करतात, रात्र काम करतात आणि त्यांचा पगार कमी आला आहे. सोमवारपर्यंत पगार झाला पाहिजे. पगार जर झाला नाही तर डोकं फोडू आंदोलन करणार आहे, स्वतःचं डोकं फोडू घेणार आहे आणि यांना टिलक लावणार आहे. अशा पद्धतीने आंदोलन करणार आहे. आज मी रडलो, रडगाणं केलं पगारासाठी की माझ्या माय मावली हो, माझ्या माय बापा हो, माझी सरकार आमची आहे पण सरकार आमची आणि आम्ही उपाशी हे योग्य वाटत नाही. शिंदे साहेब आमचे आहे मग आम्ही उपाशी कसं काय, खासदार साहेब आमचे तर आम्ही उपाशी काय, महापौर आमचे मग आम्ही उपाशी काय. तर आमचा पगार भेटला पाहिजे. धन्यवाद. आणि आशा साहेब 2 शब्द विनंती, आम्हाला काहीतरी शब्द द्यावा अशी आम्हाला विनंती. देवाचं कृपा मला विषय माहीत नाही, तुम्ही या माझ्या दालनामध्ये विषय थँक्यू.